नमस्कार, स्वागत आहे कार्यक्रम टॅरोवाणीमध्ये। मी केतना सेठ सांगणार आहे आपल्याला साप्ताहिक भविष्य वाढदिवसाची माहिती व पॉझिटिव्ह टिप्स नेहमीप्रमाणे। तर सुरुवात करूया मेष राशीपासून। ऑलवेज फर्स्ट। मेष राशीला व्हील ऑफ फॉर्च्यून कार्ड आलेला आहे। भाग्य चक्र कुठल्या दिशेला बदलेल आणि कसं बदलेल याच्यावरती फोकस आहे। जे काय काम मागे केलंय, पास्ट लाईफ मध्ये केलंय, बंद होताना दिसत आहे। एखादा बिझनेस, एखादी ॲडव्हर्टाइज कंपनी, एखादं मार्केटिंगचं काम, कमिशन बेसवर काम तुमचं चालू होण्यासाठी प्रवास करावा लागणार आहे। हे ट्रॅव्हलिंग कार्ड आहे, कारण स्थिरतेकडेचं जे कल होतं ते स्वप्न तुटलेलं दिसत आहे। होऊ शकते काही असं भाग्यचक्र काही वेळा स्ट्रगलचं पण चालू होते। प्रत्येक वेळी भाग्यचक्र चांगलंच चालू होणार असं नाहीये, पण जे लोक स्ट्रगल करतात त्यांच्यासाठी उलट होऊ शकते। हळवं, लाईट, सौम्य, इझी गो असं होऊ शकते। मग तुमचं लाईफ कसं आहे, तुम्ही आता स्ट्रगल करता का इझी गो लाईफ आहे हे बघा आणि तुम्ही लॉजिक लावा की तुमच्या आयुष्यात काय होणार आहे, पण हे होणार आहे। वृषभ राशी। वृषभ राशीला आर्ग्युमेंट्स येणार आहे, काही वाद होणार आहे आणि कंपनीतर्फे काही ना काही तुम्हाला असं इंटिमेट दिलं जाईल की तुम्हाला आम्ही काढून टाकणार आहे। हे मोठ्या कंपनी बरोबर काही जे काम करत असणार, IT क्षेत्रामध्ये मोठे लोक जे आहे त्यांच्या बरोबर अशा घटना होण्याची शक्यता वाढलेली आहे। पर्यायी उपाय, एखादा छोटासा बिझनेस, सगळं पैसे एखाद्या शॉकसाठी घालू नका। मोठी गाडी घेतली, मोठं घर घेतलं, घरासाठी इन्व्हेस्टमेंट केलं, शिल्लक काय नाही, नुसतं हप्ते भरायसाठी कमवायचं। हप्ते भरायचीच सोय राहिली नाही तर काय करणार, असं काही लोकांना होऊ शकतं। त्यामुळे तुम्हाला पर्यायी उपाय शोधून ठेवावा लागणार आहे। एखाद्या वेळी जॉब गेला तर पर्यायी उपाय काय करायचं ह्याची मानसिक तयारी करा आणि फिजिकली पण तयारी करा। सगळेच पैसे इन्व्हेस्टमेंटमध्ये घालू पण नका। मिथुन राशी। मिथुन राशीला कोर्ट कचेरी, पोलीस फाइंडिंग, काही ना काही असे काम होणार आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला त्रास होण्याची शक्यता वाढलेली आहे। हे ब्रोकन आहे। तुम्ही विचार करू शकता की आपल्या चुका आपल्याला किती महाग पडू शकतात। पडता घोडा थांबेल, चालतं काम बंद होणार, वादविवाद कुणाबरोबर करायला गेला अंगरट येणार। या आठवड्यामध्ये शांत राहा, आर्ग्युमेंट करू नका। कशीही वेळ आली तुम्हाला आर्ग्युमेंट करायचं नाही तर ब्रोकन हार्ट रेडी आहे। हे प्रत्येक गोष्टीला कनेक्टेड आहे। नवरा बायकोच्या बरोबर आर्ग्युमेंट केलं, रिलेशन तुटेल। त्यामुळे इथं तर डिवोर्सच कार्ड आलेला आहे, म्हणजे नवरा बायकोनी तर शांतच राहायचं आहे। नो डाऊट की आता तुम्हाला या आठवड्यात भांडण करायची वेळ आहे। मिथुन राशीला सजागतेच्या सूचना आहे। या आठवड्यामध्ये खूप काळजीपूर्वक विचारपूर्वक निर्णय घ्या, वादाला समोर जाऊ नका। कर्क राशी। कर्क राशीचंच कार्ड आलेलं आहे। वॉटर कार्ड आहे असं दाखवतात। इमोशन्स अप अँड डाऊन होणार। तुमच्या इमोशन्समध्ये तुम्हाला काही सुचणार नाही आणि कुठे जाऊ, काय करू, कुठे काय कोणाला व्यथा सांगू हे जर कळत नसेल, चक्क एक ट्रॅव्हल करा नदीच्या ठिकाणी आणि जिथं पाणी आहे, तिथं सौम्यता आहे, तिथं तुम्ही जाऊन 1 तास बसून या। मग समुद्र असेल त्या ठिकाणी जावा, नेगेटिव्हिटी काढून या।
ह्या उपाययोजना कर्क राशीच्या लोकांना कराव्या लागणार आहे जर इमोशन फार अप अँड डाऊन झाल्या तर. आणि जे लोक समुद्राच्या जवळच राहतात त्यांना तर खूप चांगलं आहे. आठवड्यात एकदा जाऊन आपली निगेटिव्हिटी फ्लश करून या. ओढून घेते ते समुद्र तुमच्याकडनं आणि म्हणून तिथं फिरायला गेल्यावर आपल्याला बरं वाटतं, कारण निगेटिव्हिटी आपली निघते. दुसरी गोष्ट, पैशाची देवाणघेवाण इन्व्हेस्टमेंट या आठवड्यात चांगलं होणार आहे. रिटर्न उशीर मिळेल पण इन्व्हेस्टमेंट चांगलं होईल, करून घ्यायला हरकत नाही आहे. सिंह राशी. सिंह राशीला मॅजिशियन कार्ड आहे, इन्व्हेस्टमेंट कार्ड आहे, टेम्परन्स कार्ड आहे आणि एस ऑफ स्वॉर्ड्स कार्ड आहे. आता स्टोरी बनवूया. ह्याची स्टोरी अशी आहे की तुमचा प्रभाव चांगला कोणावर पाडायचा असेल, व्यवस्थित कोणाला गाईडलाईन द्यायची असेल, इन्व्हेस्टमेंट व्यवस्थित करायचं असेल किंवा मनी कुठे साठवून ठेवायचे असेल तर योग्य दिशेचं मार्गदर्शन पाहिजे. मग काही लोकांना असं वाटेल की अजून आपण सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करूया, काही लोकांना वाटेल फ्लॅटमध्ये करूया, काही लोकांना वाटेल की प्रॉपर्टी शेत जमीन घेऊया. जसं तुमची इच्छा आणि खिशाला परवडेल तसं, पण एक वाईस निर्णय घ्यायची वेळ आलेली आहे. दुसरी गोष्ट, कार्ड असं म्हणते एस ऑफ स्वॉर्ड्स, वाद विवाद न करता कुठलीही कामं करता येतात का बघा. या आठवड्यात प्रत्येक कामामध्ये वाद विवाद, कुणाचा तरी खोड काढणे, कोणाला तरी खाली दाखवणे, हे जर सिंह राशी या आठवड्यात करणार असेल तर चुकीचं होणार. या आठवड्यामध्ये आपल्याकडनं माणसं दुखवली जाणार नाही ह्याची काळजी घ्या. कन्या राशी. कन्या राशीला काय आलेत काळ? कन्या राशीला हळूहळू गाडी पटड्यावरती येत आहे. रुळावरनं घसरलेली आता रुळावर येत आहे. नवीन विचारधारा घेऊन येत आहे आणि त्या विचारधारामध्ये काही स्त्रिया सामील आहेत. म्हणजे एखादी स्त्रीचा क्लब असेल त्याच्यामध्ये तुम्ही खूप लोक जॉईंट होणार आणि त्या स्त्रियांना मार्गदर्शन करून एखादा बिझनेस करणार किंवा एखादा नवरा असेल तर त्याची बायको महत्त्वाचा सल्ला देणार, भाऊ असेल तर बहिणी कामाला येणार. म्हणजे या आठवड्यामध्ये लेडीजकडनं तुम्हाला सहानुभूती, प्रोत्साहन आणि मार्गदर्शन मिळताना बघत आहे. आणि हे घेताना तुम्हाला तुमचा इगो बाजूला ठेवून जायचं आहे. परिस्थिती वाईट आहे, बेताची आहे, होत नाही, कळत नाही तर दुसऱ्याला ऐकताना आपला इगो कायमस्वरूपी बाजूला ठेवा. या आठवड्यापुरतं नाही, कायमचं. तुला राशी. तुला राशीला टेम्परन्स कार्डची सुरुवात आहे. ते कार्डचं म्हणणं असं आहे की आपल्या घराची परिस्थिती बिघडणार नाही ह्याची काळजी घ्यायची आहे. बिघडणार नाही याची काळजी कसं घेणार तुम्ही सांगा. चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट, वायफळ खर्च नको, शो ऑफ नको, मार्केटमध्ये जास्त पैसे लावू नका जिथनं काय आउटपुट नाही. हे सगळं तुम्हाला या आठवड्यामध्ये प्लॅनिंग करायचं आहे तर तुमचं काम कुठं ना कुठं स्टेबल होणार. भीती काढून टाका. या आठवड्यामध्ये तुम्हाला देवदर्शन, देवपूजा, बाहेरगावी फिरायला जाणे, मित्रमैत्रीण भेटणे, त्यांच्याबरोबर गोड गोड जेवण घेणे, ह्या सगळ्या गोष्टी होणार आहे. आठवडा चांगला आहे. वृश्चिक राशी. वृश्चिक राशीला कॉम्प्रोमाइज कार्ड आलेला आहे की तुमच्या मानसिकतेमध्ये काही ना काही कॉम्प्रोमाइजची इंट्युशन यायला लागलेली आहे की मला आता वाद नको, मला ह्याच्याबरोबर वाद नको, ह्याच्याबरोबर वाद नको, इथं राग नको, इथं द्वेष नको आणि मी शांत आणि स्वस्थ होतो तर करा. ज्यांची प्रगती होणार आहे त्यांनाच हे विचार येणार आहे. क्लू दिलाय. वृश्चिक राशीच्या लोकांना प्रगती पाहिजे असेल तर मी जे सांगितलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही भर पाडा. जे काय दोष आहे त्याला बाजूला काढा. इथे स्वस्थ होताना दिसत आहे. एखादा फ्रेंड तुमच्या जवळचा
तुमच्या बरोबर तुटण्याची वेळ आलेली आहे। अशा काही कारणास्तव, अशा काही गोष्टी, अशा काही लिकेजेस होणार आहे आयुष्यामध्ये की त्याच्यामुळे ती दोस्ती तुटेल। हे करणीचं फळ आहे। जर आपण असं पुढे मागे कुणाबरोबर केलं असेल तर हे आपल्याला परत मिळताना दिसत आहे। धनु राशी, धनु राशीला कुणाबरोबर तर एंडिंग ऑफ द रिलेशन करायची वेळ आलेली आहे आणि ज्या ज्या लोकांना असं वाटते की आमच्या घरामध्ये आमचं आता काय हक्क नाही आहे, चालत नाही आहे, दबावाखाली आहे, त्या लोकांनी आता स्वतः कसं जगायचं हे शिकायचं आहे। डिपेंडन्सी खतम करायची आहे। मग कोणाला लागू पडते? यंग मुला मुलींना, जे लोक आईवरती खूप डिपेंड आहे, बाबावरती डिपेंड आहे, त्यांचा मनी फ्लो त्यांच्यासाठीच आहे, जणू काही दुसऱ्या कोणाला द्यायचाच नाही आहे, सगळे त्यांचेच खर्च करायचे आहे। त्यांच्या आवडीनिवडी, आई वडिलांच्या आवडीनिवडी बघत न बघत तुम्ही नुसतं तुमचं जर स्वार्थ वृत्तीनं खर्च करून घेत असाल तर हे हॅपी हाऊसची कल्पना विसरून जावा। थोडंसं जबाबदारी तुम्ही पण घ्यायला पाहिजे। इथं असं दाखवतंय काही मुला मुलींना कामासाठी, शिक्षणासाठी बाहेर जाण्याची वेळ येणार आहे। सहर्ष तयारी करा। मुली आहे तर कुकिंग शिकूनच बाहेर पडा, मुलांना पण गरजेचं राहील। मकर राशी, मकर राशीला एक मोठी ऑफर आणि काही मोठा व्यवहार होताना दिसत आहे की ज्याच्यामुळे तुमचं मान सन्मानामध्ये वृद्धी होणार, कामामध्ये गती येणार, विथ मनी येणार। अनअपेक्षित लोकांकडनं धनलाभ आहे। मग राजकारणामध्ये असेल, एखादी अपॉर्च्युनिटी आली असेल, करिअरमध्ये असेल, बँकिंग क्षेत्रात असेल, एखादा नवीन कोर्स मिळाला असेल किंवा जे तुम्ही काम करता त्याच्यामध्ये एक पॅरलल लाईफ चालू होणार असेल। म्हणजे तुमचं समजा ड्रायफ्रूटचं दुकान आहे तर आणखीन तुम्ही त्याच्यामध्ये काही ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता। तुमचं जर कापडचं दुकान आहे तर तुम्ही व्हेरायटीज आणू शकता। पण काही ना काही भर पडणारी घटना घडणार आहे। ज्या लोकांचे बिझनेस आता दिवाळीमध्ये खूप चांगले चालावे अशी इच्छा आहे तर त्या लोकांनी स्वच्छतेकडे फार कल द्यायचा आहे। मी खूप ठिकाणी बघितलेलं आहे की जाळे लागलेले असतात आणि खाली पैसे मोजत असतात। पैशाला पण जाळा लागणार। कुंभ राशी, कुंभ राशीला मून कार्डची सुरुवात आहे, डेव्हिल कार्डची सुरुवात आहे आणि असं दाखवते की आता प्रगती होण्याच्या चिन्हावर होतो आणि अडचण कुठून आली येऊ शकते। हे संसार आहे तर अडचणीवरती मात करण्यासाठी तुम्हाला डेव्हिलसारखं व्हायचं नाहीये। जबाबदारी पडली आहे, निभवा, खर्च आलाय, करून घ्या। गरजेच्या वस्तूशिवाय कुठलंही वायफळ खर्च तुमच्या हातून असं पण होत नाही। तर या आठवड्यामध्ये थोडंसं मून कार्ड आहे, अप अँड डाऊन राहणार आहे। स्थिती मनाची अपेक्षेपेक्षा जास्त धन खर्चाकडे राहील। मग थोडंसं तुमचं बोनस मिळणार असेल ते लगेच आल्याच्या अगोदरच इन्व्हेस्ट होणार आहे। या आल्याच्या अगोदर त्याला जायचा रस्ता निघणार आहे। तर थोडंसं मानसिक शांतता पाहिजे। या आठवड्यामध्ये लग्न इच्छुक मुलं आणि मुलींना चांगले स्थळ येतील, लग्न ठरेल आणि काही लोकांचं तर विवाह डिसेंबरमध्ये होऊनच जाईल। मीन राशी, मीन राशीला मस्त कार्ड आलेला आहे। असं दाखवते की प्रगतीच्या पंथावर आहे, शाबासकी मिळत आहे। एखादं रेस्टॉरंट, हॉटेल किंवा मोठं काही प्रोजेक्ट तुमच्या हाताला लागण्याची शक्यता आहे।
वास्तू बघून, परीक्षण करून, आपला कुंडलीमध्ये तो इन्व्हेस्टमेंटचा योग आहे का नाही हे बघून जर तुम्ही ठरवलं तर नंतर नुकसान होणार नाही. पण संधी तर या लागलेली आहे आणि अशा टाईपचीच संधी आहे. मग ज्या लोकांना असं वाटते की आपल्याला खूप सारं काय असं आलेलं आहे, तर त्या लोकांनी थोडं शांत व्हायचं आहे, समजूतदारपणानं वागायचं आहे, कुंडली विश्लेषण करून किंवा आपला ग्रहमान ठीक आहे का नाही बघूनच इन्व्हेस्ट करा. कोट्यावधी रुपयाची इन्व्हेस्टमेंट या आठवड्यामध्ये येण्याची बोलणी होणार आहे. तर तुम्ही बघा, पण जे लोक सर्वसामान्य आहे त्या लोकांना एखादी सुसंधी तुम्हाला सरकारतर्फे, गव्हर्नमेंटतर्फे, घरामध्ये एखादी योजनातर्फे तुम्हाला मिळताना दिसत आहे. हे होतं 12 राशीचं भविष्य. आता आपण बघूया की वाढदिवस कोणाचा आहे, त्याला काय कार्ड्स म्हणतात. ज्यांचा वाढदिवस आहे या आठवड्यामध्ये त्यांना सुरुवातीचं कार्ड निगेटिव्ह आहे, नंतर सन कार्ड आहे. हे कार्ड आहे ते कष्टाचं कार्ड आहे. म्हणजे फिक्स झालेलं आहे की तुमचं येणारं वर्ष कष्टाचंच असणार आहे. पण कष्टाची झीज व्हायला पाहिजे त्याच्यासाठी सन कार्ड आलेलं आहे. म्हणून जे लोक आळशी आहेत, ज्या लोकांना आता काम करायची इच्छा होत नाही, नुसतं खायला पुलाव पकवतात की आम्ही हे करणार, ते करणार, इथं जाणार, तिथं करणार, हे बिझनेस करणार, ते बिझनेस करणार, चार्ट बनवतात आणि आठवड्यात खुश. तर या वर्षभरामध्ये असं कुणीही करायचं नाही आहे. मुलगा, मुलगी, आई, वडील जे कोण यामध्ये बसत असेल, फिरायची संधी खूप मोठी मिळणार आहे. मग फिरता फिरताच तुम्ही एखादा काम करू शकता, असे काहीतरी उपाययोजना करा. तिसरी गोष्ट, हेल्थ मोठी होण्याचे चिन्ह आहे. मग ते ज्यांना गरज आहे त्यांना ओके आहे, पण गरज नाही त्यांना ओके नाही आहे. त्याच्यासाठी उपाययोजना जिम, व्यायाम, वॉकिंग करणे, स्वस्थ आहार घेणे, पाणी भरपूर पिणे, हे जे काय नियम आहे ते फॉलो करायची गरज आहे. आणि रात्री 12च्या नंतर जागरण तुमच्यासाठी अवघड होईल. हे बघा, स्लीपिंग पॅटर्न बदलेल, तुमचं स्लीप सायकल बदलेल आणि त्याच्यात तुम्हाला त्रास होणार. ॲसिडिटी, डोकंदुखी, चष्म्याचा नंबर वाढेल, सांधेदुखी, मेंदूला त्रास, चिडचिडा स्वभाव, हे सगळं लेट जागरणमुळे आहे. मग एवढं बंद करा वर्षभरासाठी. सूर्य उपासना, उठा लवकर, झोपा लवकर. कारण सन कार्डचं म्हणणं असंच आहे, मी जर वेळेवर येत असेल, मी कुणाची पर्वा करत नाही, वेळेवर असतो तो आणि वेळेवर उदय होतो, तुम्ही पण तसेच व्हा, मी तुमच्या बरोबर आहे. आणि हीच सायकल आहे. तर या वर्षभरामध्ये तेवढं करा. देव उपासना, आदित्य हृदय स्तोत्र, सूर्याला अर्घ्य देणे आणि रवी पूजा करणे, किंवा तुम्हाला तुमच्या वडीलची सेवा जास्त करायची आहे, कारण सूर्यपिता आहे. आई आलीच, कारण पैसे देणारी आई आहे, चंद्र आहे. वडील आणि आईची सेवा करा. जे लोक गुरुजन आहे, वडील लोक आहे, तुमच्यापेक्षा वरिष्ठ आहे, राजकारणी लोक आहे, त्या सगळ्याच्या बरोबर तुमचे रिलेशन चांगले करा. हे होतं तुमचं वर्षभराचं रिडिंग. आता आपण बघूया पॉझिटिव्ह टिप्स. नेहमीप्रमाणे आजची टिप्स आपण एंजल कार्ड काय मेसेज देते त्याच्यावर डिस्कस करूया. हे बघा, एंजलचं म्हणणं असंच आहे की तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये ग्रेट डील करायची असेल, ग्रेट ॲक्टिव्हिटी करायच्या असेल आणि सडन इमिजिएट रिझल्ट्स पाहिजे असेल तर इम्पॉर्टंट कम्युनिकेशन आहे. म्हणजे आता हे आलं कम्युनिकेशन स्किल्सवरती. तर तुमच्यामध्ये जर कम्युनिकेशन स्किल चांगली असेल, तुम्ही गोड बोले असाल, पॉईंट टू पॉईंट बोलणारे असाल, लोकांना आकर्षित करू शकत असाल, भाषा, कला, कौशल्य तुमच्यामध्ये असेल, तर तुम्ही एखाद वेळा ह्या क्षेत्रामध्ये तुमचं करिअर करू शकता. हे एक टीप आली. दुसरी गोष्ट, ज्यावेळी तुम्ही एखाद्या टॉपिकवरती चर्चा करता, बोलता किंवा कोणाबरोबर चर्चेला बसणार असाल, त्यावेळी बुधवार असेल तर सर्वात जास्त चांगला वार येतो. ज्यांना भाषण कला काम करायचं असते त्यांच्यासाठी बुधवार अतिशय पॉझिटिव्ह असतो. आणि बुध ग्रह जर तुम्हाला त्याच्यामध्ये स्ट्रॉंग करायचं असेल तर एखादं क्रिस्टलचं ब्रेसलेट तुम्ही त्याच्यामध्ये पाचू, ॲमेथिस्ट किंवा एमरल्ड हे तुम्ही घालून जर एखादं ब्रेसलेट धारण केलं तर ते तुम्ही ॲस्ट्रॉलॉजरला विचारून किंवा मला विचारून जरी घातलं तरी तुम्हाला मी सांगू शकते तुमच्या बिझनेस वाईज तुम्हाला कुठलं क्रिस्टल घालायचं आहे, तर त्याची रेमेडी करून तुम्ही तुमचं काम पुढे सरकवू शकता. आणि ज्या लोकांना सडन आणि इमिजिएट रिझल्ट्स पाहिजे, मग हे क्विक मनीचे रिझल्ट्स आहे.
इथे इन्व्हेस्टमेंट केली, तुम्हाला 4 दिवसात पैसे, सकाळी लावले संध्याकाळी पैसे. मग हे आलं शेअर मार्केट. हे बुधा ग्रहाचा आधिपत्याखालीच आहे, अप अँड डाऊन ग्राफ असतो त्याचा. तर त्यामुळे तुम्हाला बुध उपासना करणं गरजेचं राहील. देवपूजा नित्य नियमानं करा. लहान मुलं मुली जे लोक स्कूलला जातात त्या लोकांना पेन्सिल, पेन, कॉपी, चक्रबळ, दप्तर, कंपास, मोजे, साहित्य, कपडे, लत्ते, स्वेटर, कुठली वस्तू दान करत राहा आळीपाळीनं. आणि सर्वात स्वस्तात स्वस्त उपाय म्हणजे सगळेच करू शकतात, ट्रॉफीज. छोट्या छोट्या ट्रॉफीज मिळतात, ऑरेंज कॅन्डी मिळतात, थोडासा स्वीट असतात, थोडासे आंबट असतात. अशा ट्रॉफीज तुम्ही मुलांना घरामध्ये अवतीभोवती वाटू शकता बुधवारच्या दिवशी, बुध ग्रह स्ट्रॉंग करण्यासाठी आणि आपलं आयुष्य बलवान करण्यासाठी. तर हे जे कार्ड्सची रेमेडी असते ते तुम्हाला करणं गरजेचं राहते. दुसरी गोष्ट, कला कौशलमध्ये तुम्ही असे निपुण होऊ शकता मुद्राच्याच स्वरूपातनं. मग काही मुद्राचा तुम्ही सर्चिंग करा, काही मुद्रा तुम्ही बघा, कुठल्या मुद्रामध्ये बसल्यानंतर आपल्याला ज्ञान वाढेल, एकता वाढेल, एकाग्रता वाढेल. मग हे सगळं जर तुम्ही शिकून घेतलं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पडला तर तुम्हाला यश मिळायला वेळ लागणार नाही. हल्ली तुम्ही बघत असाल सगळे मोठे लोक जेव्हा कुणाबरोबर बोलतात त्यावेळी ह्या मुद्रेमध्ये असतात. हे लॉक मुद्रा असे करून मग ते त्याने स्वतःला लॉक करून घेतात आणि समोरचा काय म्हणतो त्याला ते विचारपूर्वक ऐकतात आणि स्वतःचे विचार एकदम स्टॉप करून टाकतात की समोरची व्यक्ती काय म्हणते त्याला मला ऐकायचं आहे आणि ते माझ्या मेंदूमध्ये स्टोअर करायचं आहे. आणि ह्याच्यामुळे तुमचं कॉन्सन्ट्रेशन जास्त वाढते, ॲक्युरेसी येते, सगळे पॉईंट दाबले जातात आणि हे सगळे तुमचे पॉईंट्स दबल्यामुळे तुमच्या ज्ञानामध्ये भर पडते आणि एकाग्रता वाढते आणि पर्सनॅलिटी तर भर पडतेच म्हणजे पडते. तुम्ही ऑब्झर्व करा. आणि हे सगळ्या मुद्रा तुम्ही जर शिकला आणि त्या मुद्राचा प्रयोग रोजचा रोज केला तर तुम्हाला बाकीचे काही गोष्टी करायला लागत नाही. स्किल्स वाढवण्यासाठीच्या, हेल्थ ओके करण्यासाठीच्या बस छोट्या छोट्या टिप्स माझ्याकडे आहे. जिथल्या तिथल्या क्षेत्रामध्ये जे लोक आहे त्या लोकांना बोलण्याशिवाय तर पर्यायच नाही आहे. किती तुम्ही लेटर्स पाठवा कोणाला, काही टाईप करून लिहा, शेवटी प्रेझेंटेशन बोलूनच होतं. मग ज्यावेळी तुम्ही कोणाबरोबर मीटिंगला जाता, काही महत्त्वाच्या डिस्कशनला जाता, मार्केटिंगला जाता, प्रचाराला जाता, वेलदोडा खाऊन जावा. सर्वात बेस्ट सिंपल उपाय हे होते. छोटे छोटे टिप्स आपल्याकडनं. अशा काही टिप्सचा खजाना माझ्याकडे आहे. ज्यांना जशा टिप्स पाहिजे मी देऊ शकते. पर्सनल रीडिंग घेऊ शकता. आणि जे काय येणारा पुढचा काळ आहे फार मोठा बदलीचा काळ आहे. म्हणजे जे अपेक्षा ज्यांना आहे तसं घडणार नाही. नेगेटिव्ह पकडून चालला तरच पॉझिटिव्ह होणार. आणि पॉझिटिव्ह करण्यासाठी प्रयत्न ओव्हर कॉन्फिडन्समध्ये केला तर यश येणार नाही. कॉन्फिडन्समध्येच करायला पाहिजे, ओव्हर नाही. हे इशारा ज्यांना कळलेला आहे त्यांना काफी आहे. तर प्रतीक्षा करा केतना सेठची कार्यक्रम टॅरो वाणीमध्ये. नमस्कार.